नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले परिसर अभ्यासमधले जे राहिलेले प्रश्न आहेत भाग 3 मधले ते आज पाहणार आहोत। याच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तेही नक्की पाहून घ्या। आपण इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरी साठी वार्षिक परीक्षेचे उजळणीचे व्हिडिओ बनवत आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आणि परिसर अभ्यासचा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी याच्या अगोदरचा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा। चला तर मग आपण मागच्या वेळेला आपला आहार आपल्या स्वयंपाकघरात जाऊया या पाठांवरचे प्रश्न पाहिले होते। आज आपण पुढचे पाठ पाहणार आहोत। भाग 3 मधले 4 पाठ आपले राहिलेले आहेत। तर पहा, आज आपण पाहतोय ज्ञानेंद्रिय। आता याच्यावर आधारित प्रश्न पाहूया। ही माझ्याकडे आहे साकारची व्यवसाय स्वाध्याय पुस्तिका। तर पहा, आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव म्हणजे काय? ज्ञानेंद्रिय। यानंतर टिंबटिंब खराब झाल्याचे वासावरून समजते। खाद्यपदार्थ खराब झाल्याचेही वासावरून समजते, म्हणजे एखादा पदार्थ खराब झाला असेल, आंबला असेल तर आपल्याला वासावरून लगेच समजतं, म्हणजे इथे नाक याचा उपयोग होतो। कानाची टिंबटिंब करून ऐकायला येऊ शकते। कानाची शस्त्रक्रिया करून ऐकायला येऊ शकते। ऐकू येत नसेल तर टिंबटिंब वापरता येते। काय वापरता येते? श्रवण यंत्र। यानंतर चुकी बरोबर लिहा। आपली 4 ज्ञानेंद्रिय आहेत, चूक। आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत। तिखट ही देखील चव आहे, बरोबर। वस्तूचा रंग समजण्यासाठी डोळ्यांचा वापर करावा लागतो, बरोबर आहे। पायात दोष असेल तर खास बनवलेली वाहने वापरता येतात, बरोबर आहे। व्हीलचेअरचा वापर करता येतो। शेंगदाणे खरपूस भाजले आहेत हे कानाने समजते, चूक। शेंगदाणे खरपूस भाजले आहे हे डोळ्यांनी तसेच नाकाने सुद्धा आपल्याला वास आल्यावर समजतं। यानंतर पुढील माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियाने समजते ते लिहा। चिंच आंबट आहे कसं कळणार? आपण खाल्ल्यानंतर, म्हणजे जीभ लिहायचं आहे इथं। बाहेर कोकिळा गात आहे कोणत्या ज्ञानेंद्रियाने? कान। भिंत खडबडीत आहे त्वचा। त्वचेने आपल्याला स्पर्श समजतो। आईने भाजी केली व आपण घराच्या बाहेर खेळत आहे, कशाने समजणार आपल्याला? नाक। नाकामुळे आपल्याला वास येतो। सूर्यफूल पिवळे आहे हे आपल्याला कशामुळे समजणार? डोळ्यांमुळे। पुढे ज्ञानेंद्रियांचे उपयोग लिहा। डोळे, डोळे पाहण्यासाठी, नाक वास घेण्यासाठी, यानंतर त्वचा स्पर्श समजण्यासाठी, कान कशासाठी? ऐकण्यासाठी, आणि जीभ चव घेण्यासाठी। पुढे पहा, थोडक्यात उत्तरे लिहा। ज्ञानेंद्रिय कोणाला म्हणतात त्यांची नावे लिहा। आता आपल्या पुस्तकामध्ये ज्ञानेंद्रियांची व्याख्या दिलेली आहे। काय? आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव म्हणजे ज्ञानेंद्रिय। मग ती कोणकोणती आहेत? डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आहेत आपली 5 ज्ञानेंद्रिय। अंध व्यक्ती आपली कामे स्वतंत्रपणे कशी पार पाडतात? तर पहा, अंध व्यक्तींना डोळ्यांनी दिसत नाही तरीही ते काय करतात? पांढऱ्या रंगाची काठी वापरतात आणि काठीच्या मदतीने ते समोरील वाटेचा अंदाज घेतात। तसेच आसपासच्या आवाजांचाही रस्ता ओळखण्यासाठी त्यांना मदत होते। त्याच्यामुळे भर रहदारीच्या रस्त्यावरून सुद्धा ते अगदी स्वतंत्रपणे चालू शकतात, म्हणजे अंदाज घेऊन आपली कामे ते पार पाडतात। ज्यांच्या शरीराचा एखादा अवयव नीट काम करत नसल्यास अशा माणसांचे काय होते? तर पहा, शरीराचा एखादा अवयव नीट काम करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला अनेक अडचणी येतात। डोळे व्यवस्थित काम करू शकत नसतील तर नीट दिसत नाही। कान व्यवस्थित नसतील तर मग ऐकू येत नाही आणि त्यामुळे हालचाली व्यवस्थित करता येत नाही आणि स्वतःची कामे सुद्धा करणं अवघड जातं। शारीरिक उणीवा असलेल्यांना त्यांच्या अडचणींवर मात कशी करावी? आता त्यांनी कशी मात करावी? काही दोष त्यांनी डॉक्टरांकडून उपचार करून घेऊन नाहीसे करावेत आणि काही बाबतीमध्ये त्यांना लोकांची मदत घेता येते आणि काही प्रसंगी त्यांना काही साधनांचा वापर करावा लागतो। जसं पायामध्ये दोष असेल तर त्यांना काठी, व्हीलचेअर अशांचा वापर करून, तसेच कानामध्ये दोष असेल तर श्रवण यंत्र सारखी उपकरणे किंवा साधने वापरून त्यांना आपल्या अडचणीवर मात करावी लागते। पुढे पाहूया, स्वयंपाकघरातील पदार्थांची नावे दिली आहेत, त्यांचा रंग ओळखा। हळद, पिवळी पिकलेली मिरची, लाल कच्चा टोमॅटो, हिरवा पिकलेला टोमॅटो असेल तर लाल येईल, कोथिंबीरची पाने हिरवी, आणि मीठ कसं असतं
पांढरं. यानंतर जोड्या लावा. कान, कान काय करेल, बाहेर कोकिळ गात आहे. नाक, घरात कुबट वास येत आहे. जीभ, औषध कडू आहे. त्वचा, पाणी गरम आहे. आणि डोळे, फरशी मऊ आहे. आता खाली जे दिलेले आहेत ते उपक्रम आहेत. तर ज्ञानेंद्रियावरचे सगळे प्रश्न आपले पाहून झाले. तर आता आपण पुढच्या पाठावरचे प्रश्न पाहूयात. पहा, पुढचा पाठ आहे सुंदर दात, स्वच्छ शरीर. तर रिकाम्या जागा पाहूया. खऱ्यासारख्या दिसणाऱ्या दातांचा संच म्हणजे काय? कवळी. टिंबटिंब 5-6 वेळा चुळा भराव्या. कशा? खुळखुळून. काही जण बाजारात मिळणारे टिंबटिंब दात घासण्यासाठी वापरतात. दंतमंजन. टिंबटिंब राखुंडीमुळे हिरड्यांना इजा होऊ शकतात. खरखरीत. टिंबटिंब ठेवले नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. यानंतर चुकी बरोबर लिहा. वयाच्या 7व्या-8व्या वर्षी कवळी लावायला लागते का? चूक. कधी कवळी लावायला लागते? जेव्हा माणसाचं वय होतं, म्हणजे म्हाताऱ्या माणसांचे दात पडतात तेव्हा त्यांना अशी कवळी लावावी लागते. दात पडले की बोलायला त्रास होतो. फक्त खाऊन झाल्यावर हात धुवावे. चूक. खेळून आल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर सुद्धा हात धुवावे लागतात. जेवण्याच्या आधी म्हणजे खाण्याच्या आधी. अन्नाचे कण तोंडात राहिले की ते कुचतात. बरोबर. दात घासण्यासाठी जास्वंदीच्या काट्या वापरतात. चूक. दात घासण्यासाठी लिंबाच्या म्हणजे कडुलिंबाच्या किंवा बाभळीच्या काड्यांचा वापर पूर्वी केला जायचा. आता थोडक्यात उत्तरे लिहा. जे दात लहानपणी जे दात येतात त्यांना कोणते दात म्हणतात व ते कितव्या वर्षी पडतात? तर पहा, लहानपणी जे दात येतात त्यांना दुधाचे दात म्हणतात आणि ते 7व्या ते 8व्या वर्षी पडतात. यानंतर दात अस्वच्छ असतील तर कोणते आजार होतात? दात अस्वच्छ असतील तर दातांमध्ये जी घाण असते किंवा तोंडातली जी घाण असते ती आपल्या पोटात जाते आणि त्यामुळे पोटाचे आजार होतात. हात धुवून जेवायला का बसावे? का बरं? कारण आपण जर हात धुवून जेवायला बसलो नाही, घाणेरड्या हातांनी जेवण केलं तर तीच घाण आपल्या पोटात जाते आणि पोट बिघडते. त्याच्यामुळे जेवणापूर्वी हात धुणं गरजेचं आहे. यानंतर दातांची काळजी कशी घ्यावी? आता दातांची काळजी कशी घ्यावी पहा. काहीही खाल्ले की तोंड धुवावे. चूळ भरावी. दातांवरून आतून आणि बाहेरून बोटे फिरवावी. खळखळून 5-6 वेळा चुळा भराव्या. त्यानंतर दात स्वच्छ करण्यासाठी पेस्ट आणि ब्रशचा वापर करायचा आहे, म्हणजे दातांच्या फटी सुद्धा स्वच्छ होतात. तोंड धुण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती? तोंड धुण्याची सर्वात चांगली पद्धत आपण आत्ताच पाहिलं की काहीही खाल्ल्यानंतर तोंड धुवायचं आणि खळखळून चूळ भरायची. दातांवरून आतून आणि बाहेरून बोट फिरवायचं आणि 2 वेळा ब्रश करायचं, सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना सुद्धा. आता एका वाक्यात उत्तरे लिहा. लहानपणी जे दात येतात त्यांना कोणते दात म्हणतात? त्यांना दुधाचे दात म्हणतात. दुधाचे दात कितव्या वर्षी पडतात? तर ते 7व्या ते 8व्या वर्षी पडतात. दुधाचे दात पडल्यानंतर कोणते दात येतात? दुधाचे दात पडल्यानंतर कायमचे दात येतात. दात कशाने घासणे योग्य आहे? तर दात ब्रश आणि पेस्टने घासणे योग्य आहे. काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे? काहीही खाल्ले की खुळखुळून चूळ भरावी. आतून बाहेरून दातांवरून बोट फिरवावे. यानंतर आता उपक्रम आहे. रोज सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी दात ब्रश व पेस्टने घासा. चॉकलेट बिस्किट खाऊ नका. काहीही खाल्ले तरी चुळा भरा, म्हणजे दातात अडकलेले कण निघून जातील व दात किडणार नाही. चित्रात दात घासण्यासाठी कोणती वस्तू वापरणे योग्य आहे? कोणती? टूथपेस्ट आणि ब्रश, कारण याच्यामुळे दातांची संपूर्ण स्वच्छता होते. काडीने दात पूर्वी लोक घासायचे, परंतु त्यामुळे फटींमधला जो मळ आहे, अन्नकण आहे, ते निघत नाही. म्हणून योग्य पद्धत ब्रश आणि पेस्ट वापरणे हीच आहे. तर सुंदर दात, स्वच्छ शरीर या धड्यावरचे आपले प्रश्नोत्तर पाहून झालेत. आता आपण पुढचा पाठ पाहणार आहोत, माझे कुटुंब आणि घर. तर पहा, पाठ क्रमांक 18, माझे कुटुंब आणि घर. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. टिंबटिंब हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. कोणता? शेती. होळी हा टिंबटिंब ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. कोणत्या ऋतूचा? वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. घरामध्ये टिंबटिंब राखणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे. घरात स्वच्छता राखणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे.
आपले उत्सव शेती व टिंबटिंब यांच्याशी संबंधित आहेत. कशाशी सांगा बरं? शेती व पर्यावरणाशी संबंधित आहेत. आपल्या देशाला टिंबटिंब रोजी स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947. यानंतर आता प्रश्न आहे जोड्या लावा. पहा, योग्य जोड्या लावा. वैशाखी कुठे साजरं केलं जातं? तर पंजाब. यानंतर बैलपोळा महाराष्ट्र, पोंगल तामिळनाडू आणि ओणम कुठे साजरा केला जातो? केरळमध्ये. केरळमध्ये ओणम. पहा, वैशाखी पंजाब, बैलपोळा महाराष्ट्र, पोंगल तामिळनाडू आणि ओणम हा सण केरळमध्ये साजरा केला जातो. पुढे पहा, चुकी बरोबर ते लिहा. कचरा कचरापेटीत टाकू नये. चूक. घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते. अगदी बरोबर. कोणतंही छोटं काम असलं तरी तेही तितकंच महत्त्वाचं असतं. घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत. अगदी बरोबर. फक्त आई घरी असते म्हणून आईच सगळी कामं करेल असं न करता सर्वांनी घरातील कामे वाटून घेतली पाहिजेत. कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी नसते. चूक. कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी असते. मग छोटे कुटुंब, मोठे कुटुंब असे कुटुंबांचे प्रकार आहेत. ध्वनी प्रदूषण होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत. अगदी बरोबर. ध्वनी प्रदूषण म्हणजे कर्कश आवाजामध्ये गाणी लावणे, तर असं केल्याने इतरांना त्रास होतो. पुढे पहा, योग्य माहिती लिहा. छोटे कुटुंब. आता छोटे कुटुंब कशाला म्हणायचं? पहा, काही कुटुंबांमध्ये आई वडील त्यांची 1 किंवा 2 मुलं एवढीच माणसं असतात, त्यांना म्हणायचं छोटे कुटुंब. मोठे कुटुंब. आता मोठ्या कुटुंबामध्ये कोण असतं? तर आई वडील आणि आजी आजोबा हे सुद्धा असतात. विस्तारित कुटुंब. मग विस्तारित कुटुंबामध्ये कोण कोण असतं? तर अनेक नातेवाईक जोडलेले असतात. यामध्ये काका काकू, मामा मामी, मावशी, आपल्या नातेगोत्यातली सगळी माणसे यांना मिळून विस्तारित कुटुंब असे म्हणतात. विभक्त कुटुंब म्हणजे वेगळे कुटुंब. विभक्त म्हणजे मग आई वडील आणि 2 मुले यांचं जर फक्त कुटुंब वेगळं राहत असेल तर त्यांना म्हणतात विभक्त कुटुंब. मोठे कुटुंब. मोठ्या कुटुंबामध्ये पहा, मग आई वडील, काका काकू, सख्खी चुलत भावंडे सर्वांचे मिळून ते असतं मोठं कुटुंब. पुढे पाहूया, एका वाक्यात उत्तरे लिहा. कुटुंबामध्ये कोणत्या गरजा पूर्ण होतात? तर कुटुंबामध्ये आपण लहानाचे मोठे होतो. कुटुंबामध्ये आपल्याला सुरक्षितता मिळते. आपले अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या गरजा कुटुंबामध्ये पूर्ण होतात. आजारपणामध्ये आपली देखभाल कोण करतं? तर आजारपणामध्ये कुटुंबातील माणसे आपली देखभाल करतात. आपले आई वडील आपली देखभाल करतात. आजारपणात आपली देखभाल कोण करतं? तर आजारपणामध्ये आपली देखभाल कोण करतं? आपले आई वडील. आपले राष्ट्रीय उत्सव कोणते आहेत? आपले राष्ट्रीय उत्सव 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे आहेत आपले राष्ट्रीय उत्सव. ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमात ज्येष्ठ महिन्यात कोणता सण साजरा करते? तर कोणता सण साजरा करते? कोली भाजी म्हणजे कोवळी भाजी हा एक कौटुंबिक सण आहे. ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांच्याकडे कोली भाजी हा सण साजरा केला जातो. म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर तिथे एक वनस्पती उगवते. त्या वनस्पतीचा भाजीसारखा वापर केला जातो आणि हा सण साजरा केला जातो. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला जातो. तर कोणता सण आहे? कोली भाजी. यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या 2 दिवसांचे महत्त्व लिहा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण संविधानाची अंमलबजावणी सुरू केली आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. सण व उत्सव का साजरे करावेत? तर पहा, सण उत्सव का साजरे करावे? उत्सवामुळे लोक एकत्र येतात. त्यांच्यात एकोपाची भावना वाढीला लागते. उत्सवामध्ये गाणी, नृत्य, रांगोळ्या, खेळ, स्पर्धा यांची भरपूर रेलचेल असते. त्यामुळे आपल्याला काय होतो? आनंद होतो. म्हणून सण आणि उत्सव साजरे केले पाहिजेत. तुमच्या कुटुंब वृक्ष तयार करा. म्हणजे मग आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती आपल्या आजी आजोबांपासून पुढे कसा पिढ्या वाढत गेल्या यांचं तुम्हाला तिथे नावं लिहून कुटुंब वृक्ष तयार करायचा आहे. ई कचरा म्हणजे काय? तर ई कचरा म्हणजे काय? उदाहरणार्थ मोबाईल असेल, CD असेल, DVD असेल, अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर प्रचंड वाढला आहे. आणि जेव्हा या इलेक्ट्रॉनिक वस्तू कायमस्वरूपी खराब होतात तेव्हा त्या काय म्हणून ओळखल्या जातात? ई कचरा म्हणून ओळखल्या जातात. घराची स्वच्छता राखताना कोणती काळजी घ्यायला हवी?
तर घरातील स्वच्छता राखताना घरातील केर कचरा इकडे तिकडे फेकू नये, यानंतर तो कचरा पेटीतच टाकावा आणि कचरा घराच्या बाहेर मुळीच फेकू नये, म्हणजे आपला परिसर स्वच्छ राहायला मदत होईल. तर ही काळजी आपण घ्यायची आहे. आता याच्यावरचे सुद्धा आपले प्रश्न झालेले आहेत. तुमचा आवडता सण कोणता, त्या सणाबद्दल 10 ओळी माहिती लिहा. एकत्र राहण्याचे फायदे या विषयावर वर्गात बोला. राष्ट्रीय सणाचे चित्र काढावा, आवडीच्या रंगाने रंगवा. आता आपला सण आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला लिहिता आली पाहिजे. प्रत्येकाने स्वतः विचार करून ही माहिती लिहून काढायची आहे. आता पहा, पुढचा पाठ आहे माझी शाळा. पहिल्यांदा पाहूयात आपण रिकाम्या जागा. तर पहिली रिकामी जागा पहा. प्रगती करायची असेल तर टिंबटिंब पर्याय नाही, शिक्षणाला पर्याय नाही. यानंतर टिंबटिंब हे राष्ट्रगीत गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी रचले आहे. कोणते, तर जनगण मन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी रचलेले आहे. टिंबटिंब हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. कोण होते, तर मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना टिंबटिंबमध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. केव्हा, 1913 साली. 11 नोव्हेंबर हा मौलाना आझाद यांचा जन्मदिवस आपण काय म्हणून साजरा करतो, तर यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. यानंतर चुकी बरोबर लिहा. आपण शाळेत नियमितपणे जायलाच हवे असे नाही, चूक, आपण जायलाच हवे. शांततेने वाद मिटवण्याची सवय चांगली नसते, चूक. शाळेत आपण नवनवीन गोष्टी शिकतो, अगदी बरोबर. वाचनालयातील पुस्तके परत करू नये, चुकीचं आहे. वाचनालयातील पुस्तके वेळेवर परत करावीत. पुस्तकांची पाने फाडू नयेत, अगदी बरोबर. आता बालमजुरी हा कायदा कधी संमत झाला, तर बालमजुरी हा कायदा 2006 साली संमत झाला. म्हणजे 14 वर्ष वयाखालील मुलांना कारखाने, खाणी किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास या कायद्यान्वये बंदी आहे. शांतिनिकेतन ही शाळा कोणी सुरू केली, तर शांतिनिकेतन ही शाळा रवींद्रनाथ टागोर यांनी सुरू केली. लोक स्वतःहून मुलांना शाळेत केव्हा पाठवू लागले, जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की प्रगती करायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही, असं लक्षात आल्यावर लोक स्वतः पुढाकार घेऊन मुलांना शाळेमध्ये पाठवू लागले. यानंतर महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणास कुठून सुरुवात केली, तर पुण्यामधून त्यांनी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला कोणती सवय लागते, तर शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची सवय लागते. म्हणजे कोणतीही कामे वेळेवर पूर्ण करण्याची आपल्याला सवय लागते, त्याला म्हणतात वक्तशीरपणा. आता थोडक्यात उत्तरे लिहा. मित्रमैत्रिणीतील वादाच्या वेळी कसे वागावे, तर मित्रमैत्रिणींमध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा ते समजुतीने व शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत. वादातील सर्वांना आपले म्हणणे, म्हणजे प्रत्येकाला आपले म्हणणे सांगण्याची संधी असली पाहिजे. वादामध्ये कोणालाही शारीरिक इजा होऊ नये असं पाहिलं पाहिजे. तसेच जर वाद मिटले नाही तर आपल्या शिक्षकांची मदत घेणं कधीही चांगलं. कोणताही वाद हा शांततेने मिटवण्याची सवय उपयुक्त असते. या सवयीमुळे आपल्याला काय होतं, आपले समूह जीवनातील प्रश्न सुद्धा समजुतीने शांततेच्या मार्गाने सोडवता येतात आणि अनेक समस्या दूर होतात. आता शाळेमध्ये जाण्याचे कोणकोणते फायदे होतात, तर शाळेमध्ये जाण्यामुळे आपल्याला इतरांमध्ये मिळून मिसळून राहायची सवय होते. विविध लोकांशी आपला परिचय वाढतो आणि आपण समाजाचा एक भाग आहोत याची जाणीव आपल्याला कधी होते, शाळेत गेल्यामुळे होते. तर हे शाळेत जाण्याचे फायदे आहेत. शाळेच्या कोणकोणत्या उपक्रमामध्ये आपल्याला भाग घ्यायची आपल्याला संधी मिळते, तर शाळेमध्ये वेगवेगळ्या उपक्रमात आपल्याला भाग घेण्याची संधी मिळते. मग ते वर्ग सजावट असेल, स्पर्धा असतील, मैदानी स्पर्धा असतील, त्याच पद्धतीने चित्र काढणे असेल, कबड्डी, लेझिम असेल, यासारख्या उपक्रमांमध्ये आपल्याला भाग घेण्याची संधी मिळते. शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा असतात,
तर पहा शाळेमध्ये काय काय असतं आपल्या, तर शाळेमध्ये खेळण्यासाठी मैदान असतं, वाचनालय असतं, यानंतर संगणक कक्ष अशा सुविधा शाळेमध्ये असतात. आपण शाळेमध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकतो, तर आपण शाळेमध्ये जेव्हा आपण हे सगळं वापरत असतो म्हणजे मैदान, संगणक कक्ष, त्यावेळी आपल्याला काय होतं की सगळ्या नियमांचे पालन करण्याची आपल्याला सवय लागते. जसं की वाचनालयातील पुस्तके वेळेवर पूर्ण करावी, ती खराब करू नये, खेळाचे साहित्य जिथल्या तिथे ठेवावे, यामुळे आपल्याला सर्व काही व्यवस्थित ठेवण्याची आणि वक्तशीरपणाची सुद्धा सवय लागते. शाळेमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी शिकतो, तर आपण मिळून मिसळून राहायला शिकतो आणि आपले सहजीवन चांगले होते. आता पहा, शाळेतील सुविधांच्या वापराबद्दल प्रत्येकी 2 नियम लिहा. आता ग्रंथालयाचे नियम कोणते? ग्रंथालयातून घेतलेली पुस्तके खराब करू नये आणि पुस्तके वेळेवर परत करावी. मैदानाचं काय सांगता येईल? मैदानावर खेळताना एकमेकांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि मैदानावर नेहमी मिळून मिसळून खेळलं पाहिजे. पिण्याचे पाणी वाया घालवू नये किंवा मग पिण्याचे पाणी जपून वापरावे. आपला वर्गाच्या बाबतीत काही नियम आहेत की वर्ग आपला अस्वच्छ राहणार नाही, स्वच्छता राहील अशी काळजी आपल्याला घ्यायची आणि वर्गामध्ये जे आपलं साहित्य असतं ते खराब करू नये. स्वच्छतागृहाचा व्यवस्थित वापर करावा, स्वच्छतागृह स्वच्छ राहील याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. यानंतर इथं आहे प्रश्न की माहिती लिहा माझी शाळा. तर तुम्ही तुमच्या शाळेविषयी थोडक्यामध्ये माहिती लिहायची आहे. उपयोजनात्मक जे प्रश्न असतात ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायला शिका, म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्हाला त्याची उत्तरं आपल्या भाषेमध्ये मांडता येतील. तर भाग 3 मधले हे सगळे जे आपले पाठ आहेत त्यांची प्रश्नोत्तर आपण पाहून झालेली आहेत. आता पुढच्या भागामध्ये आपण भाग 4 मधील जी प्रश्नोत्तर आहेत त्यांची उजळणी करणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. हे प्रश्न सोडून पुस्तकामध्ये थोड्याशा रिकाम्या जागा आहेत, काही एका वाक्यातली उत्तरे आहेत, तर त्यांची सुद्धा तुम्ही वाचन करा. या प्रश्नांचा अभ्यास करण्याच्या आधी एकदा पाठ व्यवस्थित वाचा. अगदी सोपे आहेत पाठ आणि खूप छान असे आहेत, म्हणजे वाचताना पाठ करताना तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही, इतके छान हे पाठ आहेत. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे राहिलेले प्रश्नोत्तर पाहणार आहोत.